नमस्कार. बैलगाडी मालक असतील, चालक असतील, शौकीन असेल आणि त्यांचे शेतकरी वर्ग असेल. आम्ही आमचा रायफल 1 एप्रिलला गेल्यानंतर पूर्ण आमची फॅमिली आणि रायफलचे जे चाहते होते पूर्ण महाराष्ट्रावरचे सगळे शोकसागरात बुडाले होते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या रायफलनं जे सगळं महाराष्ट्रभर नाव केलं, आपल्या सवाई तालुक्याचं नाव केलं, आमचं नाव केलं. अशा रायफल गेल्यानंतर पूर्ण आमची फॅमिली डिस्टर्ब होती आणि आमचे बंधू पहिलवान सचिन चव्हाण यांनी त्याच दिवशी ठरवलं की आपण आता ह्या नादामध्ये बैलगाड्याच्या राहायचं नाही. म्हणून त्यांनी त्याच दिवशी साधारण 2-2:30च्या दरम्यान बैलगाडी संघटनेचे जेवढे ग्रुप असतील त्यातून ते त्या ग्रुपमधून एक्झिट झाले. एक्झिट झाल्यानंतर एक 4-8 दिवसाचा कालावधी जात असताना सचिन चव्हाणांचे जो मित्रवर्ग होता त्यांना फोन आले की तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे, तुम्ही नादात राहा, नाद टिकला पाहिजे, तर तुम्ही एखादा चांगला बैल तुम्हाला मिळेल, रायफल पाठोपाठ तो पण तुमचं नाव करेल. आणि अशी मानसिकता तयार केल्यानंतर आम्हाला आमचे नाशिकचे पाहुणे आहेत त्यांच्या ह्यानं कळालं की चांगला बैल आहे, शेतकरी घरातला बैल आहे, कुठले इंजेक्शन वगैरे त्याला दिलं जात नाही, एक चटणी भाकरीचा पहिलवान असतो असा बैल आहे आणि तो तुम्ही या बैल भागा त्याचे काही व्हिडिओ पण आले आणि तो बैल खरेदी करा. मग आम्ही 18/4/2026 एप्रिलला आम्ही सोमठाणे गावामध्ये गेलो. तिथला बैल होता म्हणून कळलं. बैल पाहिला आम्ही. पाहिल्यानंतर त्या बैलाचे पहिले व्हिडिओ पाहिले. आपल्या पुसेगावच्या मैदानाला बैल पळाला होता की बैल चांगला आहे, पळ चांगला आहे, पुसेगावला हिंदी केसरी बैल आलेला आहे, म्हणजे फायनलला राहिलेला बैल आहे. मग तो बैल बघितला, तो ठरवला. आम्ही जाताना पेमेंट काही नेलं होतं ते त्यांना दिलं. त्याच दिवशी आम्ही लगेच ऑनलाईन स्टॅम्प मागवला. का मागवला की आम्हाला तो बैल घेतला, मोठ्या रकमेचा विषय, कुठं बॅकडेटचा स्टॅम्प आपल्याला द्यायला नको म्हणून 2009पासून मी ज्या व्यवसायात आहे त्यात माझ्याकडे भरपूर स्टॅम्प शिल्लक आहेत, प्रिंटेड स्टॅम्प 2009पासून आजपर्यंत माझ्याकडे स्टॅम्प आहेत. परंतु आम्ही कुठलाही बॅकडेटचा स्टॅम्प न घेता आम्ही तो त्या दिवसाच्याच खरेदीचा स्टॅम्पचं त्यांच्याकडनं ॲग्रीमेंट करून घेतलो. सदरील हा विषय झाल्यानंतर पेडगावच्या मैदानाला बैल पळवायचा अशा सर्व मित्रवर्गांनी रायफलच्या रायफलची जी छाती होती आमच्या वाई तालुक्यातले म्हणले हा विषय करण्यासारखा बैल आहे, त्याला जर चांगला पायाला भेटला पायरा तर आपण नक्कीच पेडगावमध्ये जे रायफल 3 वर्षात आपला 3 वेळा पळला, सलग 3 वर्षे, पण सेमीला मार खाल्ला, गाडी पब्लिकला लागली, डाव्या खांद्याला लागली, असं झालं. तर कुठंतरी रायफलचं जी इच्छा होती आमची आणि रायफलची समजा ती पूर्ण करायला अशी आम्हाला आशा होती. म्हणून आम्ही बैल तिकडं ठेवला. मुद्दा दुसरा की असं काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा 3-4 महिन्याने तिकडं बैल पळा, महिना-दीड महिना बैल तिकडे ठेवला, मग त्यांच्या नाव का पळाला. आम्हाला बैलच झाकून ठेवायचा होता आणि पेडगावच्या मैदानामध्येच बैल पळवायचा होता हे आम्ही ठरवलं होतं. ह्याच्यामध्ये आमचा दृष्टिकोन कुठलाही नव्हता. थोडे आमचे काही गोष्टीचा विषय असल्यामुळे आम्ही काय केलं, तो बैल ठेवलाच तिथे. आणि जेव्हा पेडगावचं मैदान जवळ आलं त्यावेळेस आम्ही बैल तो अर्धा दिवस आत्ता अगोदर आणला. बैल आणल्यानंतर असं समजायला लागलं की बाबा तिकडे वाद झाला होता, नाशिक जिल्ह्यातली बैल किंवा उत्तर महाराष्ट्रातली बैल आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रात आली नाही पाहिजे. संघटनेच्या काय पदाधिकारी 22 मेला जे गेले होते तिथं मैदानामध्ये युवा केसरीमध्ये, तिथं काय वाद झाला होता म्हणून. परंतु सचिन चव्हाण ह्या ग्रुपमध्ये कुठल्या नसल्यामुळं आणि आम्ही यूट्यूबला बघत नसल्यामुळं संघटनेनं काय निर्णय दाखले किंवा आम्ही कोणाला बैल घेतला हे सांगितलं नसल्यामुळं आम्हाला काही गोष्टी कळल्या नाही की बाबा हा सेमीमध्ये त्याच हा बैल होता किंवा बाकीची काय बैलं होती किंवा तिकडली बैल इकडे आपल्याकडे पळली नाही पाहिजेत. आता सांगायचं तात्पर्यामध्ये मी आजही सांगतो की आमचं दैवत माझा लहान भाऊ ह्याची शपथ घेऊन, रायफलची शपथ घेऊन सांगतो की आम्हाला माहीत नव्हतं की हा बैल वादातला आहे म्हणून. आम्हाला त्या मालकांनाही सांगितलं नाही आणि आम्ही रायफलची जीव गेला तरी शपथ घेण्याकरता आम्हाचं पूर्ण महाराष्ट्रभर नाव केलं. खूप मोठे लोक आहेत पैसेवाले, कोणाचं नाव होत नाही, पण रायफलनं आमचं महाराष्ट्रभर नाव केलं, आमची ओळख करून दिली, आमचा मित्रवर्ग तयार केला. त्यामुळे एवढंच मला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, बैलगाडी मालकांना सांगायचं आहे, चालकांना सांगायचं, शेतकरी वर्गांना सांगायचं की आम्ही संघटनेच्या विरुद्ध नाही आहोत. पहिली गोष्ट, जो चुकीचा मेसेज दिला जातो आहे, जी आमच्याविषयी जी काही चुकीचं पसरवलं जातं आहे हे फार चुकीचं आहे. म्हणून हे आम्हाला आज यूट्यूब चॅनलच्या मार्फत आम्हाला ही बॅट द्यायची वेळ आलेली. मुद्दा क्रमांक 2, बैल आणल्यानंतर 2-3 दिवस बैल आमच्या घरी तसंच होता किंवा आम्ही कोणाला बॅनर टाकला नाही, काय नाही. बॅनर टाकल्यानंतर हा आम्हाला मेसेज आला की हा बैल वादातल्या तिथं असं संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा वाद झाला होता. आम्ही 18 तारखेला एप्रिलला बैल घेतला, 22 तारखेला यांचा वाद झाला आणि 22 मेला आणि 26 मेला संघटनेची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये पण आम्हाला कुठं बोलवलं गेलं नाही. म्हणजे कुठल्या मिटिंगला सचिन चव्हाण ह्या नादात मी कधीतरी जातो, त्यांनाही कधी बोलवलं गेलं नाही.
आणि त्यामुळे आम्हाला काय घडामोडी होतात ते वाया कळालं तरच कळतं, नाही तर कळत नाही संघटने. आणि आम्ही आजपर्यंत पहिला सचिन चव्हाण असतील किंवा मी वैयक्तिक आम्ही कधी संघटनेने जे चुकीचे नियम असू दे किंवा चांगले असू दे आम्ही कधी विरोध केला नाही आजपर्यंत कुठल्याच गोष्टीचा. म्हणून आम्हाला हात जोडून एवढंच सांगणं आहे की संघटना असेल, बैलगाडी मालक असतील, चालक असतील, यांना की आमचा कुठल्याही प्रकारचा संघटनेला विरोध नाही किंवा आम्ही संघटनेला चॅलेंज करत नाही. आता मुद्दा क्रमांक 3, बैल घेतलेला अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी पहिल्यांदा नितीन आबा शेवाळ यांना फोन केला. सचिन चव्हाणांनी फोन केले की आबा असं असं आमची खरेदी झाली, बॅकडेटचं आहे, आमचं स्टॅम्प आहे, त्याचं ऑनलाईन स्टॅम्प आहे, त्याचे फोटो आहेत आणि आम्हाला ह्यात तुम्ही सहकार्य करावं म्हणून. बोलता बोलता तो विषय झाला. नंतर काहीतरी चुकीचा मेसेज गेला. आमच्याकडे सगळं डिटेल आहे, आम्ही ऐकू शकतो संघटनेला की आम्ही आपण कशी वाईट बोललेलो नाही. मुद्दा क्रमांक 3 झाला. दुसरी गोष्ट अशी झाली की आम्ही मग काय करायचं, ह्याच्यानंतर पुढचं काय करायचं की बाबा आपल्याला बैल पळू देणार नाही किंवा बैल पळा नाही पाहिजे, त्याच्यावर निर्बंध वगैरे आहेत म्हणून. तर आम्ही हे सर्व गोष्टी कळाव्या म्हणून ग्रुपवरती पण ते स्टॅम्प, त्याचा फोटो पाठवले, त्याची खरेदीची डेट पाठवली, सर्व डिटेल पाठवलं. हे पाठवल्यानंतर लोकांचे रिप्लाय यायला लागले की बाबा काही लोकांनी सोशल मीडियावर सांगितलं की आबांना कोणी वाईट वक्तव्य करू नाही करू, आम्ही करणार पण नाही. कारण की हे जे बैलगाडी क्षेत्र चालू झाले त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा आबांचा आहे आणि तो कोणी भरून काढू शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, काही संघटनेचे पदाधिकारी होते त्यावेळचे जुने चालते, उदयदादा असतील की तुम्हाला सांगतो दत्ता पैलवान असतील, मला ज्यांची नाव माहिती तेवढे सांगतो, ह्यांनी खूप परिश्रम केलं म्हणून आज बैलगाडी क्षेत्र हे चालू झालेलं आहे, हा नाद चालू झालेला आहे. आपल्या शासनाने त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळं आम्हाला अजिबात आम्ही नादात आत्ता आलो या 9-10 वर्षामध्ये की जुने जाणते लोक आहेत, पिढ्यानपिढ्या ह्या क्षेत्रामध्ये आहेत, बैलगाडी क्षेत्रामध्ये नादात आहेत. तर आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जेव्हा आम्हाला हे कळलं की ह्या गोष्टीला विरोध आहे म्हणून आम्ही उदयदादांच्या घरी गेलो, एम एम नानांनाही फोन केला, परत आबांनाही तिथनं एम एम नानाने एम नानाचाही फोन झाला, मी वैयक्तिक उल्हास देशमुख यांनाही फोन केला की बाबा असा विषय आहे आणि आम्ही बैल हा घेतला मोठ्या रकमेचा, आम्हाला एक रायफलची इच्छा किंवा रायफलचे फॅन क्लब जे आहेत, ज्या चाहते आहेत, त्यांची इच्छा आहे की एवढा बैल जर आपला समजा हा बैल एवढा चांगला आहे तर कुठेतरी आपल्याला गुलाल जर दिला किंवा पेडगावच्या मैदानात राहिला तर बसतच होईल. आणि हे सगळ्या गोष्टी होत असताना सगळ्यांना रिक्वेस्ट केली. उदयदादांनी जे बाबा ते मुंबईचे कोण खानिविलकर होते त्यांचा नंबर घेतला, मी त्यांना फोन केला. उदयदादा कबुलेंना आपले उदयदादा पाटील यांना देखील आम्ही ह्याच्यावरती घेतलं, कॉन्फरन्सवर घेतलं. परत त्यांनी मग आणखी तिघं होती की वाया ते त्यांना कळलं होतं की हा बैल तुम्ही जे आणला ते आम्ही एवढ्या रुपयाला मागितला होता, 10 लाखात मिळतं, 8 लाखात मिळतं. तसं सगळं तो जो चुकीचा मेसेज होता खोडून काढला गेला. म्हणजे आम्ही संघटनेच्या जेवढे लोक आम्ही संपर्कात आहेत, ज्यांचे फोन नाही आहेत आमच्याकडं, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही भेटलेलो आहे. काही लोकांना फोनवरती सगळं कळवलं आहे, सगळे पुरावे दिलेले आहेत. पण आमची दाद कोण घेईना. आता आमची दाद कोण घेणार हा प्रश्न आम्हाला निर्माण झाला. कारण संघटना आम्हाला लेखी काय देणार की बाबा तुम्ही बैल आणलाय ना, ठीक आहे, तुम्ही 1 महिना पळवू नका, 1 मैदान पळवू नका, 2 महिने पळवू नका. जर संघटना आमची दाद घ्यायना तर आम्ही जाणार कोणाकडं. मग आम्ही असं ठरवलं की बाबा आपल्याला महाराज साहेबांकडे गेलं पाहिजे, जे अख्ख्या महाराष्ट्राचे नाही भारताचे आराध्य दैवत आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे आपल्याला. आणि मग महाराज साहेबांकडे गेलो, आम्ही वस्तुस्थिती सांगितली, सगळे पेपर दाखवले, जे डॉक्युमेंट खरेदीचे फोटो दाखवले. आणि महाराज साहेबांना म्हटले की आमची खरेदी आहे, जुनी खरेदी आहे, फक्त बैल आम्ही जे 3-4 मैदान तिकडं पळला का महिना 1.5 महिना राहिला, त्याचं कारण एकमेवच होतं की एक चांगला पायरा करायचा आणि गुलालातच राहायचं पेडगावला. जर नशिबानं साथ दिली, रायफलच्या आशीर्वादानं साथ दिली तर. आणि हे रायफलचे आशीर्वाद मिळेल म्हणून किंवा साथ दिलं असं वाटलं आम्हाला, म्हणून फक्त आम्ही पेडगावच्या मैदानापर्यंत बैल दाखवून ठेवला होता. पण एवढं वादंग उठल्यानंतर आम्ही काय पहिला बॅनर टाकायला लावला, बॅनर टाकला, त्यातनं ज्या गोष्टी आल्यासमोर त्याच्यातून कसं बाहेर पडता येईल, लोकांना कसं आपलं समजून सांगता येईल, संघटनेला, बैलगाडी मालकांना, हाच आम्ही प्रयत्न केला. आणि त्यामुळं महाराज साहेबांकडे गेलो. महाराज साहेबांनी शेवाळ्याबांना फोन केला की बाबा बैल पळू द्या, खरेदी विक्री इकडलं तिकडं काय त्याच्यामध्ये कोणी बॅन करू शकत नाही. खरेदी विक्री ही महाराष्ट्रात होती, ते महाराष्ट्राची संघटना आहे, महाराष्ट्रात खरेदी विक्री करायला कुठल्याही प्रकारचं आपण निर्बंध घालू शकत नाही. ठीक आहे बाबा, वाद झाला होता, तिकडले बैल इकडं नाही आली पाहिजे, मालक नाही आले पाहिजे, हा विषय तिथपर्यंत ठीक होता. ते आल्यानंतर वाद होईल, आपले लोक खवळले होते बा त्यांनी इथं त्यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी वाद घातला होता म्हणून. परंतु खरेदी विक्रीचा काय ह्याच्यामध्ये विषय घेऊ नका, हा बैल पळू द्या. आणि जलमंदिर छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्याच नावाने बैल पळावा त्या मैदानात पेडगावच्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळं
मला सर्व संघटनेचे पदाधिकारी असतील, बैलगाडी चालक मालक आणि शौकीन असतील, शेतकरी वर्ग असतील, की आम्हाला कुठल्याही प्रकारचा ना संघटनेला विरोध ना कोणाला विरोध करायचा. आम्हाला हा नाद पूर्णपणे ठेवायचा आहे. ह्यात ह्यांचं जे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे जे नावं घेतली त्यांचं योगदान हे कायमस्वरूपी असं राहणार आहे. ते कोणी पुसून टाकू शकत नाही, किती आले गेले तरी. एवढंच मला बोलायचं आहे. बाकी मला दुसरी काही स्टेटमेंट द्यायची नाही आहे. धन्यवाद.